हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे वेल आणि गुड असणार आहेत. तर आज आहे 27 जुलै आणि दुपारचे 12:30 वाजले आहेत. आता मी नेक्स्ट स्लॉट स्टार्ट करत आहे माझा. त्यामध्ये मी अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहे आजपासून. मी प्रत्येक विषयाला 3 आठवडे देणार आहे. तर माझा इतिहासाचा अभ्यास झालेला आहे 3 आठवडे. आजपासून मी अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहे 3 आठवडे. तर तुम्हीही माझ्यासोबत स्टडी करत असाल तर आजपासून कंटिन्यू आपण 3 आठवडे अर्थशास्त्राचा अभ्यास करू. तर चला आपण स्टडी स्टार्ट करूया. तर अर्थशास्त्रासाठी मी हे रंजन कोळंबे सरांचं बुक यूज करणार आहे. एक वेळाच माझं हे म्हणजे रीडिंग झालेलं आहे बुकचं. त्यामधले जे आपले सिलेबसनुसार जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तेच मी केलं होतं. पूर्ण बुक माझं काही झालं नाही. आणि मी हे जे आपले यूट्यूबवरचे व्हिडिओ आहेत त्यानुसार नोट्स काढल्या होत्या अर्थशास्त्राच्या ह्या अशा. यामध्ये माझा बराच वेळ गेला होता. तर मी तुम्हाला हे सांगेन, जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम रीडिंग करता तेव्हा नोट्स काढू नका. यामध्ये खूप आपला वेळ जातो आणि आपल्याला समजतही नाही की कोणता महत्त्वाचा पॉईंट आहे कोणता नाही. त्यामुळे आपण सगळंच लिहितो नोट्समध्ये. तेच मी चूक केली होती. माझ्या नोट्स खूप मोठ्या झालेल्या आहेत. ही चूक तुम्ही नका करू, कारण टाईम वेस्ट होते यामध्ये. जेव्हा तुम्ही सेकंड टाईम रीड करता, म्हणजे एक वेळा पूर्ण बुक रीड झालं, नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला ऑलमोस्ट थोडंफार समजलेलं असतं की काय इम्पॉर्टंट आहे काय नाही. तुम्ही जेव्हा PYQ पाहता तेव्हा पण समजलं जातं की कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. त्यानुसारच नोट्स काढा. अशा एकदमच फर्स्ट टाईमच जेव्हा तुम्ही त्या नॉलेजची आपल्याला त्या सब्जेक्टची आपल्याला नॉलेज नसते, त्यामुळं आपण जे आपल्याला इम्पॉर्टंट वाटतं ते मनानुसार आपण नोट्स काढतो. त्यामुळे आपला खूप वेळ जातो. तर असं नका करू. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम म्हणजे सेकंड टाईम तुमची जेव्हा रीडिंग होईल तेव्हाच नोट्स काढा. तर चला आपण अर्थशास्त्राचा अभ्यास स्टार्ट करूयात. तुम्हीही आजपासून माझ्यासोबत 3 आठवडे अर्थशास्त्राचा अभ्यास करा. आज आहे 27 जुलै. तर 10 ऑगस्टपर्यंत म्हणजे 3 आठवडे आपण अर्थशास्त्राला देणार आहोत. आजपासून आपली राज्यसेवे 2027ची जर्नी स्टार्ट झाली आहे. आपण सोबतच जर्नी स्टार्ट करूयात. एका विषयाला आपण 3 आठवडे देणार आहोत. तर आजपासून तुम्हीही माझ्यासोबत अभ्यासाला सुरुवात करा. आज आहे 27 जुलै. तर 10 ऑगस्टपर्यंत आपलं अर्थशास्त्र व्हायलाच पाहिजे. जसं तुम्हाला शेड्यूल मिळतो, जसा तुम्हाला वेळ मिळतो त्यानुसार तुम्ही टाईम टेबल बनवा आणि ॲटलिस्ट 4 ते 5 तास तरी तुम्ही दिवसातले अभ्यासाला द्या. आणि त्यासोबतच जे आपले करंट अफेअर्स असते, चालू घडामोडी, त्याचाही अभ्यास करावा लागतो आपल्याला सोबतच. तर आजपासून आपण स्टार्ट करूयात. आणि नेक्स्ट आपण जेव्हा हे 3 आठवडे झाले तेव्हा आपण नेक्स्ट सब्जेक्ट घेऊयात. कारण आपल्याला तर वाटतं की 1 वर्ष आहे राज्यसेवेसाठी, खूपच वेळ आहे, त्यामुळे आपण रिलॅक्स राहतो. पण जेव्हा टाईम टेबल येतो, MPSCचा आयोगाचा टाईम टेबल येतो, नंतर नोटिफिकेशन येते, तेव्हा आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. आणि तेव्हा आपण म्हणजे कोणता अभ्यास करायचा, कोणता सब्जेक्ट करायचा हे सुचत नाही. आपण फक्त PYQ पाहतो आणि त्यानुसार फार अभ्यास करतो आणि वेळ निघून जातो. 1 वर्ष असंच आपल्या हातातून जातं. पण यावेळेस आपण तसं चूक नाही करायची. आपल्याकडे वेळ भरपूर आहे. भरपूर म्हणजे सिलेबस पण तेवढाच मोठा आहे आपला. पण आपल्याकडून जे आपण प्लॅनिंगनं जर अभ्यास केला तर आपला सिलेबस होतो आणि ते आपल्याला फायदेशीर ठरेल. तर आजपासून आपण आपली जर्नी स्टार्ट करूया सोबतच आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करू. आणि तुम्हीही मला कमेंट करून सांगा जर तुम्ही स्टार्ट करत असाल आणि तुमचाही जर गोल असेल की 2027ची जी राज्यसेवा आहे ती क्रॅक करायची असेल तर मला क्रॅक म्हणून आय विल डू म्हणून हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला आपण सोबतच अभ्यास करूयात. तर त्यासाठी रंजन कोळंबे सरांचं बुक आपण यूज करूयात. कोणत्याही परीक्षेचा कुठलाही अभ्यास करताना सर्वात अगोदर इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे सिलेबस आपल्याला माहीत असणं त्या विषयाचा एकदम इम्पॉर्टंट आहे. सिलेबस चेक करूनच त्यानुसार आपण आपला अभ्यास स्टार्ट करायचा. राज्यसेवा परीक्षेमध्ये अर्थशास्त्र हा एक महत्त्वाचा विषय आहे. सगळ्यात म्हणजे प्रिलिम्समध्ये तर करंट अफेअर्ससोबत अर्थशास्त्राचे बरेच क्वेश्चन येत असतात. करंट अफेअर्समध्ये पण येतात आणि जे आपले सिलेबस आहेत त्यानुसारही अर्थशास्त्राचे बरेच क्वेश्चन येतात. म्हणजे 10 ते 15 क्वेश्चन हे अर्थशास्त्राचेच असतात. अर्थशास्त्र हा डायनॅमिक सब्जेक्ट आहे. म्हणजे नवीन योजना, आर्थिक आकडेवारी ह्या सतत बदलत असतात. त्यामुळं अर्थशास्त्राचा अभ्यास त्यासोबतच करंट अफेअर्स जे म्हणजे घडामोडी चेंज होत असतात त्या एक रिलेटेड असतात. त्यामुळं दोन्ही सब्जेक्ट म्हणजे जे करंटमध्ये अर्थशास्त्रामध्ये जे बदल घडत असतात त्याचाही अभ्यास आपल्याला सोबतच करावा लागतो. आणि ज्या बेसिक कन्सेप्ट आहे GDP, महागाई, बँकिंग, फायनान्शियल पॉलिसी वगैरे ह्या स्टॅटिक कन्सेप्ट आहेत. त्यामुळं हे एकदा समजून घेतलं ना तर नंतर जे आपले डायनामिक बदल आहेत ते आपण करंट अफेअर्ससोबत करू शकतो.
हॅलो एव्हरीवन, आता वाजले आहेत 3:30. जवळपास 3 ते 3.5 तास माझा अभ्यास झाला आहे अर्थशास्त्राचा बऱ्यापैकी. तर आता मला आदूला स्कूलवरून आणण्यासाठी जायचं आहे. नंतर माझं काही स्टडी होणार नाही, रात्रीच थोडा वेळ मी करेन. तर हेच होतं आजचं. थोडाफार माझा अर्थशास्त्राचा अभ्यास झाला आहे. तुम्हीही स्टार्ट केलात का नाही, किती झाला तुमचा अभ्यास आज ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण भेटू थोड्या वेळानं. संध्याकाळी मी थोडा वेळ करेन अभ्यास, टाईम भेटला तर असंच असतं, जेव्हा टाईम भेटेल तेव्हा अभ्यास होतो. पण जेव्हा इच्छा असते ना अभ्यासाची तेव्हा टाईम नसतो, आणि जेव्हा टाईम असतो तेव्हा मूड नसतो. असं बरेच गोष्टी होत असतात अभ्यास करताना. पण काही नाही, आपण यावर मात करून अभ्यासाचाच पुढे करत राहू. तर भेटू आपण थोड्या वेळानं. तोपर्यंत बाय बाय. हॅलो एव्हरीवन, तर आता वाजले आहेत रात्रीचे 9:30. घरातली ऑलमोस्ट सर्व कामं माझी झाली आहेत. आता माझा लास्ट स्लॉट स्टार्ट करणार आहे. जे सकाळी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास स्टार्ट केला होता त्याचं थोडं रिव्हिजन करेन, आणि जे आपले चालू घडामोडीचा जो व्हिडिओ आहे यूट्यूबवरचा मी पाहते तेच पाहणार आहे. तर हेच होतं आजचं माझं अभ्यासाचं. माझं माझ्या बाळाचाही अभ्यास झाला आहे. तू कोणत्या स्कूलला आहे सांग बरं मग? द मास्टरमाइंड्स. तो कोणत्या क्लासला आहे? फर्स्ट क्लास. तुझा होमवर्क झाला? झाला. ओके, माझं बाळही गुड बॉय आहे. चला मग आता अभ्यास करते. माऊचा होमवर्क झाला का मम्माचा होमवर्क राहणार आहे. डिस्टर्ब करणार नाही ना माऊ मम्माला? झोपणार आहे ना दूध पिऊ? ओके, तर चला मम्मा आता लास्ट स्लॉट स्टार्ट करत आहे. तर तुम्हीही करा, आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. करंट अफेअर्ससाठी मी यूट्यूबवरचे हे व्हिडिओ पाहते, त्यामुळं डेली करंट अफेअर्स आपल्याला कळून जातं. आणि जेव्हा आपलं मंथली मॅगझिन असतं और वीक म्हणजे जे मॅगझिन आहेत, बुक्स आहेत, तेही एकदा रिव्हिजन केलं तरी होऊन जातं. फक्त करंट म्हणजे डेली आपल्याला बुक वाचणं, सगळे बुक्स वाचण्यापेक्षा यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहिलं तर ते जास्त बेटर राहतं. त्यामुळं अभ्यास करून कंटाळा आलेला असतो. तर हेच मी यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहत होते. पण माझं रिव्हिजन काही अर्थशास्त्राचं काही झालं नाही. आदू करू देत नव्हता मला अभ्यास, त्यामुळं थोडंसं करंट अफेअर्स पाहिलं मी ह्याच्या यूट्यूबवरचं, आणि इतकाच माझा आज अभ्यास झाला. तर हेच होतं आजच्या या व्हिडिओमध्ये. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.